म्हटलं तर प्रत्येक पावलामध्ये तुमचा एक यज्ञ होतो. म्हणून म्हणतात ना, वाटेनी हळूहळू चला, मुखाने राम नाम बोला. म्हणून चालत असताना सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. घरामध्ये काम करत असताना सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि असं नामस्मरण जर तुम्ही केलं तर तुमच्या पापाचा नाश होईल. आपण भगवंताचं नामस्मरण करा. क्षणोक्षणाला भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये घ्या. एक एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये निघून जात आहे, पण एक एक दिवस जसं आपल्या आयुष्यामध्ये निघून जातो ना, तसं तसं माणसाला असं वाटतं आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. पण देवनाथ महाराज असं आपल्याला सांगतात, झर 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 चालली नरतण स्वस्त बैसला असी, पटपट पटपट बैसरल्यावर पुढे गती कैसी. अमोल काया जाईल वाया उमज पडेना, पटपट पटपट दिवस ती सोय सापडेना. आपल्या आयुष्यामधील एक एक दिवस जसा कमी होत चाललेला आहे, तसं तसं माणसाला आपल्या संसाराची काळजी लागत चाललेली आहे. त्याला असं वाटते आपण आपल्या मुलासाठी खूप सारी संपत्ती गोळा करून ठेवली पाहिजे. आता मुलगा झाल्यानंतर मग माणसाचं समाधान होतं का की नाही, आता आपण एवढं सारं आपल्या मुलासाठी कमावून ठेवलं, आपलं कर्तव्य पूर्ण झालं असं वाटते का त्याला? नाही. आपल्या मुलाचं झाल्यानंतर मग नातवांची त्याला काळजी लागते, पण काळजी कधी संपतच नाही. शेवटी काळ त्याला घेऊन जातो, तरी मात्र त्याची काळजी संपत नाही. पण आपलं असं व्हायला नको. म्हणून आपण काय करायला पाहिजे? क्षणोक्षणी भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे.